वीर, मी 2-3 दिवसांसाठी गावाला जात आहे माझ्या एका जुन्या मित्राला भेटायला. तू घराची नीट काळजी घे. आजोबा, तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुम्ही आरामात जा. G2 रोबोट्स, आपल्या मेमरी चिप मध्ये या दोन्ही शत्रूंचे फोटो सेव्ह करून ठेवा. जिथे कुठे हे तुम्हाला दिसतील त्यांना सरळ नष्ट करून टाका. बॉस बॉस. ओ, तर डॉक्टर प्रेम सहाय गावी गेलाय. व्हेरी गुड. माझ्या मॅड डोक्यात एक बॅड आयडिया येते. ओके टिम्बक्टू, तू बाहेर जा. 5 मिनिटांनंतर आत ये. ओके बॉस. बॉस बॉस बॉस. अहो आजोबा तरी इकडे झालं ना. काय करतोस? मी बॉसच आहे. माझ्या बॉस सारखा बोलाय पण लागला तू. बॉस 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 लवकर या. मी आजोबांना पकडून ठेवलंय बॉस. अरे हा मी आहे. आजोबा तर गावी गेले. बॉस तुम्ही होय. सॉरी बॉस, सॉरी. मी तिथे आजोबा बनून जाईन आणि ह्युमनाइड रोबोट बनवण्याचा सगळा डेटा वीरच्या घरून चोरी करून आणेन. मग मी स्वतःचा ह्युमनाइड रोबोट बनवेन. Meow, you're genius, boss. She's right, boss. टिम्बक्टू, तू सुद्धा माझ्या बरोबर येशील. तुझी जाडी जरा कमी करावी लागेल. I am too much genius, Veer. I am coming. अरे आजोबा, तुम्ही परत आलात? अरे हो, मी ज्या मित्राला भेटायला जात होतो तोच मला भेटायला इथे आलाय. काय योगायोग आहे. किती दिवसानंतर भेटलो ना रे आपण. चल जरा चाय बी मस्त पैकी होऊन जाऊन दे. ओव्हर ऍक्टिंग नको करूस. आजोबा काय झालं? इतक्या वर्षांनी भेटलाय माझा मित्र. त्याचं प्रेम ना जरा उतू चाललंय. अरे काय मित्रा, प्रेम हो तू जाणार नाही तर काय होणार. ये ना माझ्या दोस्ता. अरे ये जरा मिठीत ये माझ्या. आपल्याला हे शोधावं लागेल की डॉक्टर प्रेम सहायची लॅब कुठे आहे. वीर, जरा माझ्या लॅब मधून लॅपटॉप घेऊन ये. एक मिनिट राहू दे. मी स्वतःच घेतो. मित्राला जरा लॅब दाखवतो माझी. माझी गाढवाची बुद्धी मला सांगते काहीतरी गडबड आहे. आजोबांचं वागणं थोडं गडबड वाटतंय, पण त्यांच्या मित्राचं वागणं थोडं ओळखीचं वाटतंय. असं कसं? चुलबुल, काहीच गडबड नाहीये. तू जा आणि गाजरं खा. अरे या प्रेम सहायने ती डिस्क कुठे ठेवली आहे. लवकर शोध. वीर यायच्या आत लवकर शोध. शोधतोच आहे ना बॉस. अरे हे काय, इमली काहीतरी गडबड आहे. आजोबा आपल्याच लॅब मध्ये अशी का बिहेव करतायत? एक्सरे विजन ऑन. एक्सरे विजन ऑन. तर इथे मॅडमॅक्स आजोबांच्या वेशात आलाय आणि टिम्बक्टू त्यांचा मित्र बनून. आता धडा शिकवतो बघ यांना. नाही आता नाही. हे आता आलेच आहेत तर त्यांना अशी अद्दल घडवूया की ते परत जाऊच शकणार नाही. आजोबा काय शोधतायत तुम्ही? मी शोधून देऊ का? नको. वय झालंय ना, विसरतो मी आजकाल. माझ्या सगळ्या हार्ड डिस्क मी कुठल्या ड्रॉवर मध्ये ठेवतो आठवतच नाही मला. आजोबा, ते तुम्ही नंतर शोधून काढा. तुम्हाला रोजच्या सारखं कुठे जायचं नाहीये का? जायचं तर आहेच, पण मी जातो कुठे रोज? काय आजोबा, तुमचा मित्र आला तर तुम्ही सगळं विसरून गेलात. किती वर्ष झाले तुम्ही रोज संध्याकाळी माझ्यासोबत जॉगिंग करता ना, तेही 20 किलोमीटर. 20 किलोमीटर जॉगिंग? अगडम पगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम.
अरे हा रस्ता असा कसा काय बदलला? ही तर अशीच होती. या चढावावर तुम्ही धावत सगळ्यात आधी पोचतात. चला ना आता आजोबा. कम ऑन आजोबा, यू कॅन डू इट. कम ऑन आजोबा. येस आजोबा, तुम्ही हे करू शकता. आजोबा जरा सांभाळून. अरे कोणीतरी माझ्या संपूर्ण शरीराला बाम लावा रे. संपूर्ण अंग दुखतंय रे. अरे आजोबा, तुम्ही तर नेहमी फिट अँड फाईन असतात. मग आज तुम्हाला एवढे धावल्यानंतर त्रास का होतोय? आज जरा तब्येत ठीक नाहीये रे, बाकी काही नाही. अरे अरे काय लावलंस रे हे? अरे पूर्ण अंग जळतंय रे. अरे जळतंय अंग पूर्ण माझं. काहीतरी करा रे. काय झालं आजोबा? काही नाही रे, माहित नाही या मित्राने काय लावलंय बामच्या ऐवजी. बघू बघू. हा स्प्रे तर ठीक दिसतोय. या स्प्रेमुळे तर असं कधी होत नाही. आजोबा काळजी करू नका, ते आपोआप बरं होईल. तुम्ही तर फिट आणि स्ट्रॉंग आहात ना. चला जॉगिंग तर झालं, आता आपण काहीतरी खाऊन घेऊया. ठीक आहे ना? मी तुमच्यासाठी जेवण बनवून येतो. काय 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 बनवणार आहेस तू? आजोबा तुम्ही पुन्हा विसरलात. 20 किलोमीटर जॉगिंग नंतर 20 मिरचीचे परोठे आणि 20 ग्लास कारल्याचा ज्यूस पितात ना तुम्ही. हेच तर तुमचं फिटनेसचं गुपित आहे. काय 20 मिरचीचे पराठे आणि 20 ग्लास कारल्याचा मी ज्यूस? तर अगोदरच सगळं बनवून ठेवलंय आजोबा. या ना. नाही नाही नाही, अजून नाही खाऊ हे घ्या शकत. आजोबा, माझी खा ना. माझी तब्येत अहो, बरी खा ना, असं काय करताय नाहीये. तुम्ही? आजोबा तुम्ही मला सांगितलं होतं जेव्हा तुम्ही खाण्यासाठी नकार द्याल तेव्हा मी तुम्हाला जबरदस्ती भरवू. हे जेवण तुम्हाला नेहमी फिट अँड फाईन ठेवतं. चला आपण काही पराठे अजून बनवूया. हा चला. बघतो हे मी कुठे येऊन फसलोय. हे लोक माझा जीव घेऊनच राहतील. काय बॉस, हे तर तुमच्या सुपीक डोक्यातून आलेली नापीक आयडिया होती ना. आजोबा हे घ्या कॉकटेल ज्यूस. म्हणजे संत्र आणि मोसंबी? नाही आजोबा, हे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे. हा कारला आणि मिरचीचा ज्यूस आहे. काय? नको 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 कम ऑन नको. आजोबा, प्या प्या. गुड बॉय आजोबा. तुम्ही सांगितलं होतं ना जेव्हा तुम्ही नकार द्याल तेव्हा मी तुम्हाला जबरदस्ती भरवू. त्या बॉस हाव चला, इथून पळण्यातच आपल्या दोघांची खरी भलाई आहे. मॅड मॅक्स इज मॅड. मॅड 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 मॅक्स. आता माझे स्पेशल रोबोट येऊन वीरला संपवून टाकतील. बस खूप झालं हे आजोबा होण्याचं नाटक. आजोबा तुम्ही ठीक तर आहात ना? मी तर ठीक आहे. पण आता तुझं काही खरं नाही वीर. अटॅक द एनिमी. शत्रूंचे फोटो तुमच्या मेमरी चिप मध्ये फीड केलेत. त्याला संपवून टाका. एनिमी इन फ्रंट, अटॅक. विसरलो. एनिमी इन फ्रंट, अटॅक. माझा सगळा प्लॅन फसला. अरे मूर्खांनो, मीच मॅड मॅक्स आहे. बॉस अहो तुमचा चेहरा त्या प्रेम सायाशी मिळता जुळताय ना, म्हणून तुम्हाला मारता येते. ड्रिलिंग सूट ऑन. Drilling suit on.
अरे आजोबा थांबा, कुठे पळताय? मी परत माझ्या गावी चाललोय माझ्या मित्राला सोडायला.